श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या 18 ऑक्टोबर 2018 पर्यंत संस्थान सेवेत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत कायम करण्याचा आणि संस्थानच्या कायम कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याचा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय संस्थानच्या व्यवस्थापन समितीनं घेतला असल्याची माहिती साई संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरेंनी पत्रकार परिषदेत दिली। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या सभेस संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वागचौरे, बिपिनदादा कोल्हे, ॲडव्होकेट मोहन जयकर, डॉक्टर राजेंद्र सिंग, विश्वस्त तथा नगराध्यक्ष योगिता शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर आकाश किस्वे, सूर्यभान गमे, अशोक आवटी, दिलीप उगले आदी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर हावरे म्हणाले की साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी खांद्याला खांदा लावून कुठेही मागे न राहता उत्तम काम केले। शताब्दी वर्षातही संस्थानच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय कष्ट घेतले। आमच्या समितीने येथे चार्ज घेण्यापूर्वी या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अतिशय कमी वेतन होतं। याकरता या कर्मचाऱ्यांना 40% पगारवाढ आम्ही तातडीने लागू केली। या कर्मचाऱ्यांना पूर्ण 30 दिवस काम करावं लागत होतं। याकरता महिन्याला 4 दिवस पगारी सुट्टी देण्याचा निर्णय आम्ही घेतला। साईबाबा हॉस्पिटल आणि साईनाथ रुग्णालय या दोन्ही ठिकाणी या कर्मचाऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यात आली। या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्क परतावा देण्याचा निर्णय घेतला गेला। तसेच या कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपयांचा अपघात विमाही लागू करण्यात आला। तसेच साई संस्थांच्या कायम कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर 20 लाखांपर्यंत ग्रॅच्युइटी देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून संस्थांच्या कर्मचाऱ्यांना पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयात शिफारस करताना 1 लाख रुपये आगाऊ रक्कम देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलाय। संस्थांच्या 2000 कायम कर्मचाऱ्यांचे सध्याचे वार्षिक वेतन 60 कोटी रुपये असून 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतल्यानं संस्थानला वार्षिक 20 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे। संस्थानच्या 2500 कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत कायम करण्याचा तसेच कायम कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आज व्यवस्थापन समितीची बैठक या ठिकाणी साईनिवास बोर्डरूममध्ये सभागृहामध्ये संपन्न झाली आणि काही कर्मचाऱ्यांशी निगडित जिव्हाळ्याचे आणि असे विषय या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेले आहेत। कंत्राटी कर्मचारी संस्थांमध्ये अनेक वर्षांपासून काम करत आहेत। त्यांची परिस्थिती हालाखीची पाहून आम्हालाही असमाधान वाटायचं। आम्ही जेव्हा या ठिकाणी चार्ज घेतला 2.5-3 वर्षापूर्वी तेव्हा यांचा पगार जो होता 5,000, 5,500, 6,000 रुपये महिना यांचा पगार होता। अनेकांची लग्न झालेली होती, 15 वर्ष यांना ड्युटी करून झालेली होती, 2 मुलं होती, म्हातारे आई वडील घरात होते आणि त्यांची विचारणा अशी असायची की सर आम्ही 5-6 हजारात आमचा संसाराचा गाडा कसा चालवायचा। आणि म्हणून तातडीने पहिला निर्णय आम्ही यांच्या हिताचा जो घेतला ते या सगळ्या 2,500 कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारामध्ये 40% वाढ द्यावी आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी आमच्या विश्वस्त व्यवस्थेने सुरू केली। दुसरा जो महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला की यांना महिन्यातनं 30 दिवस काम करायला लागायचं, सुट्टी केव्हाही नसायची आणि यांनी सुट्टी घेतली तर यांना पगार कट व्हायचा आणि म्हणून यांना पगारी सुट्टी देण्याचा निर्णय, महिन्याला 4 दिवस यांना पगारी सुट्ट्या देण्याचा निर्णय आमच्या व्यवस्थापन समितीने घेतला। शेवटी माणसाकडे एका आपुलकीच्या माणुसकीच्या भावनेतून बघितलं गेलं पाहिजे आणि ते 15 वर्ष गेली बघितलं गेलं नाही आणि याचा हा परिपाक होता की अशा दयनीय अवस्थेत शिर्डी साईबाबा संस्थान, जगविख्यात संस्थान, हे दयनीय अवस्थेत आपले कर्मचारी वावरत होते। यांना आजारपण आलं तर लाखो रुपयाचा खर्च करायला लागायचा आणि म्हणून यांना कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना साईनाथ रुग्णालय आणि साईबाबा रुग्णालय हे जे सुप्रसिद्ध हॉस्पिटल साईबाबा संस्थानचे आहेत, या दोन्ही संस्थांमध्ये फ्री मेडिकल ट्रीटमेंट देण्याचा निर्णय आमच्या समितीने घेतलेला आहे। चौथा जो महत्त्वाचा विषय होता की शिक्षणासंबंधी यांची पाल्य, यांची मुलं जे शिक्षण घेत आहेत, बाहेरच्या शाळा कॉलेज तर खूप कॉस्टली आहेत, साईबाबा संस्थांच्या स्वतःच्या शाळा कॉलेज ITI आहेत, इथे जर यांनी प्रवेश घेतला तर त्यांना शैक्षणिक शुल्काचा परतावा देण्याचा निर्णय आमच्या समितीने त्यांच्यासाठी घेतलेला आहे। रिटायर्ड जर हे झालेत तर यांना ग्रॅच्युइटी 10 लाख रुपये होती, ती 10 लाखावरून आम्ही 20 लाख रुपये यांना ग्रॅच्युइटीचा अमाऊंट केलेला आहे।
आणि असंच काही सिरियस आजारपण आलं, गंभीर आजारपण जर आलं आणि यांना बाहेरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जर दाखल करावं लागलं तर त्यांना कुठल्याही दवाखान्यात जर गेलं तर ॲडव्हान्स द्यावा लागतो, पेमेंट करायला लागतं. यांच्याजवळ जर नसले तर त्रास होतो आणि म्हणून कोणी जर या ठिकाणावरून दुसऱ्या दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं तर त्याला एक उचल म्हणून ॲडव्हान्स म्हणून 1 लाख रुपये तात्काळ देण्याची सोय आमच्या समितीने केलेली आहे. याशिवाय ॲक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी, विमा अपघात योजना 10 लाख रुपयापर्यंत सगळ्या कर्मचाऱ्यांचा उतरवलेला आहे. आणि आज जो आमच्या समितीने निर्णय घेतलेला आहे तो असा आहे की या सगळ्या 2500 कर्मचाऱ्यांना ज्यांनी गेल्या वर्षभरात बाबांची जी समाधी शताब्दी होती, या वर्षभरात देशभरात पादुका दर्शनाचे कार्यक्रम मनोभावे केले, मोठ्या भक्तिभावाने केले, डेडिकेशन डिव्होशनने केलेली आहेत. समाधी शताब्दीचे जे वर्षभर कार्यक्रम शिर्डीमध्ये झाले त्यातही मोठ्या आनंदाने आणि सहभागी होऊन हे सगळे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने संपन्न केलेले आहेत. आणि यांना न्याय मिळावा यासाठी या सगळ्या 2500 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी संस्थांच्या नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 2005 पर्यंतचे कर्मचारी, 2010 पर्यंतचे, 15 पर्यंतचे वगैरे असा कुठलाही भेदभाव न करता समाधी शताब्दी वर्ष संपेपर्यंत म्हणजे 2018चा दसरा जो 18 ऑक्टोबरला होता, 18 ऑक्टोबर 2018 पर्यंत जे संस्थांमध्ये कामावर होते अशा सगळ्या इनसोर्स कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला. अशा पद्धतीने कंत्राटी कर्मचारी 2500 कर्मचारी यांना लाभ या सोयीचा मिळणार आहे. याशिवाय काही कायमस्वरूपी काम करणारे कर्मचारी 2000 या एवढ्या संख्येने संस्थांमध्ये कार्यरत आहेत. चांगलं काम हे सगळे करता आहेत. मला सांगताना आनंद होतो की शिर्डीचं साईबाबा संस्थान जे आहे, मी देशभरातले संस्थानं बघितले पण सगळ्यात उत्तम संस्थान, सगळ्यात चांगली व्यवस्था, दर्शन व्यवस्था आणि सगळ्याच व्यवस्था कुठे असतील तर त्या शिर्डीमध्ये आहेत असं मी आनंदाने सांगू इच्छितो. आणि या 2000 कर्मचाऱ्यांना अनेक सोयी तर आम्ही दिल्यात पण त्यांची अनेक दिवसांची, अनेक वर्षांची मागणी एक होती की 7वा वेतन आयोग त्यांना लागू करावा. आज या सगळ्यांचा पगाराचा जो खर्च आहे तो 60 कोटी रुपये वार्षिक खर्च संस्थांना आहे आणि यांना जर 7वा वेतन आयोग लागू केला तर 20 कोटी रुपये वार्षिक असा बोजा संस्थांवर वाढणार आहे. आणि म्हणून परंतु कर्मचाऱ्यांना सोय मिळाली पाहिजे, कर्मचारी सुखात राहायला पाहिजे, त्याचं मन कामात लागलं पाहिजे. अशासाठी 7वा वेतन आयोग या 2000 स्थायी कर्मचाऱ्यांना, कायम कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय आमच्या व्यवस्थापन समितीने आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखालील विश्वस्त मंडळानं संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं डॉक्टर हावरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं कर्मचारी उपस्थित होते. कॅमेरा पर्सन सुशील त्रिभुवनसह संदीप हिवाळे, एसएन मीडिया, शिर्डी.